आलू पराठे तर आपण कायमच बनवतो, पण ह्यावेळेस आपण ना जरा वेगळ्या पद्धतीचे पराठे बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने पराठे बनवून तयार होतात. ना फोडणी करावी लागते, ना जास्त तामझाम करावा लागतो. तर सुरुवातीला तर मी इथं बटाटे उकडून घेतले होते. 4-5 बटाटे उकडले, छान असे सोलून घेतले आणि नंतर मग मी कांदा इथं कट करायला घेतला. कांदा कट करायचा चॉपरमध्ये, म्हणून इथं मी मोठा कट करून घेतला, पण चॉपरचं ब्लेड काय मला मिळालं नाही, म्हणून चाकूनेच छोटा असं बारीक कट करून घेतला. नंतर उकडलेले जे बटाटे होते तर ते बटाटे मॅश करून घेतले आणि बारीक कट केलेला जो कांदा होता तर तो बटाट्यामध्ये छान असं मिक्स करून घेतला. त्यामध्ये टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामध्ये टाकली हळद, धने जिरे पावडर आणि मीठ. तिखटपणासाठी मला इथं मिरची टाकायची होती, पण मी कोणत्याही पराठ्यामध्ये असा लसूण नाही घालत. लसणाचा कच्चा वास खूप उग्र असा वास येतो म्हणून. मग लसणासोबत थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे बारीक केले आणि ते मग ह्यामध्ये घातले आणि छान असं स्टफिंग तयार करून घेतलं. आज आपण आलू प्याज पराठा बनवणार आहोत, म्हणजे कांदे बटाट्याचे पराठे. तर त्याचे स्टफिंग करून घेतलं. इथं मी पीठ मळून घेतलं होतं, थोडंसं लाटून घेतलं की त्यामध्ये हे जे स्टफिंग आहे तर हे स्टफिंग भरपूर भरायचं, अजिबात बाहेर वगैरे येत नाही. बाहेर जरी आलं तरी जास्त पराठे फुटत नाहीत, छान होतात पराठे असे. तसंही मुलांना वेगळी भाजी खायची म्हणलं तर नको वाटते, म्हणून असे जर पराठे केले तर खूप छान होतात. तर मळलेलं जे पीठ होतं तर त्या पिठाच्या थोडासा गोळा घेऊन लाटून घेतलं आणि त्यामध्ये हे भरपूर स्टफिंग भरून घेतलं आणि हलक्या हाताने जे आहे तर हे लाटून घ्यायचं. आता आपण याला फोडणी नाही केली, त्यामुळे ह्याची टेस्ट ना खरंच खूप छान येते. तर अशा प्रकारे पराठे जे आहेत तर ते छान असे लाटून घेतले आणि तुम्ही तूप लावून भाजू शकता किंवा तेल लावून पण भाजू शकता. खूप छान होतात. अशा प्रकारे नक्की करून बघा. इथं ना मी अजून पण पिठाचे छोटे गोळे करून त्यामध्ये हे आलू पराठ्याचे जे स्टफिंग आहे तर ते भरून पराठे बनवले. भरपूर झाले होते, 4-5 तर पराठे झाले होते. आणि दुपारच्या जेवणामध्ये मुलांना कधी भाजी खायला नको वाटते. माझा शौर्य तर असा आहे ना, त्याचे खाण्यापिण्याचे खरंच खूप नखरे असतात. सगळं त्याला त्याच्या आवडीनुसार खायला पाहिजे असतं, असं तसं तो अजिबात हे नाही करत. तर म्हणूनच मी त्याला असं काहीतरी नवीन करून देत असते. तर हे पराठे आहे ना मी पहिल्यांदाच ट्राय केलेत कांदा वगैरे घालून. बघू म्हणलं कसे होतात, तर खरंच खूप भारी झाले होते, मस्त झालेले एकदम. आणि हे जे बॅटर आहे ना ते मला वाटलं की असं जास्त पातळ होतं की काय मीठ घातल्यावर, पण नाही झालं, छान झाले होते. आणि बटाटे उकडताना जास्त पाणी नाही घालायचं, त्यामुळे ते पातळ नाही होत. थोडंसं पाणी जरी घातलं ना तरी छान बटाटे उकडले जातात. तुम्हाला हवं तर यामध्ये उकडलेले मटार पण घालू शकता तुम्ही स्टफिंगमध्ये. मी फक्त कांदा आणि बटाटाच घातला होता. तरीही ते खूप छान झाले होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.